जुन्नर तालुक्याच्या या आदिवासी भागामध्ये भुईरवाडी या एकदम दुर्गम भागामध्ये एक घटना घडली की 4 वर्षाच्या मुलीला सर्पदंश रात्रीचा 12-1 वाजता झाला. आणि साहजिकच एवढं अंतराने जाणं त्यांचं आशा वर्कर असल्याने त्यांनी तिथं परतावी दाखवली होती, पुढे यंत्रणा पण लावली होती. परंतु ओतूर सारखं एवढं मोठं 20-30 हजार वस्तीचं लोकसंख्येचं गाव आणि त्याच्या परिसरात दादन इथं 55 आहे. माझा अंदाज आहे की 1 लाख लोक याच्यावर अवलंबून आहेत आणि दुर्गम भागाच्या याच्या कनेक्टेड आहे. खूप मोठा एरिया आहे का, दुर्गम भाग आहे. आणि मग त्या ज्या सुविधा पाहिजेत नुसत्या ओतूरच नाही तर समजा आपलं मावळ पट्ट्यातला दादा काही अशा एरिया आहे का तिथं लोकांना पोहोचायला खूप अडचणी आहेत. आणि मग ज्यावेळेस तातडीच्या इमर्जन्सीचे जे उपचार आपल्याकडे प्राथमिक व्हायला पाहिजेत ते वेळेत झाले पाहिजेत, ते यंत्रणा वेळेत उपस्थित झाल्या पाहिजेत. आरोग्य केंद्र रात्रीचं जर तुम्ही तातडीच्या सुविधा आहे तर ते 24 तास, दादा जसे म्हणले 24 तास उघडं पाहिजे, ते उघडंच पाहिजे होतं. यांचा अर्धा तास 15-20 मिनिटं जे वायाला गेले ते वायाला गेले नसते आणि एक मुलाचा जीव वाचला असता. आज एका गरीब कुटुंबावर अन्याय होतोय. ते डॉक्टरांचं मी तुमची ती एक प्रेसची बातमी पाहिली की ते डॉक्टरांचं बोलणं एखादं किडीमुंगी मेल्यासारखं त्याचं ते वागणं बोलणं ते खूप धक्कादायक होतं. आणि आज मी सोशल मीडियावर त्याचा एक विषय उचलला का आपल्या तालुक्यातलं जे आरोग्य विभाग आहे किंवा इतर सर्व यंत्रणा आता कुठल्या असू त्या सेन्सिटिव्ह पाहिजेत. आणि जर अशा होत नसतील तर हे तुमच्या तालुक्यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य हे पुढारी मोठमोठ्याले स्वतःच्या खुर्च्या उभवतात, त्यांनी उभवलं नाही पाहिजे. आज अक्षरशः मी त्यांचं ते पाहिलं तर मलाच गाईवरून आलेलं आहे. हे खूप दुःखद घटना आहे का 4 वर्षाची गरीबाची मुलगी जाते आणि त्यांच्या जाण्याने त्या मुलीच्या कुटुंबाला एक धक्का बसला, परंतु हा तालुक्याला खरा धक्का आहे. कारण आपली यंत्रणच मुळात दुबळी रुळी बांगडी झालेली आहे असं आमचं ठाम मत आहे. माजी लोकप्रतिनिधी पोहोचतात, विद्यमान मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत, दुर्दैव आहे. नाही, माजी लोकप्रतिनिधी आदरणीय शरददादा इथं पोहोचले, त्यांचं मनापासून मी एक तालुक्याचा नागरिक म्हणून आभार मानतो. पण आजी माजी किंवा कोण अशा सर्व असतील नाही यांनी आजी आले नाहीत किंवा माझे आले यापेक्षा ही यंत्रणा ज्यांनी केली पाहिजे. आजी आमदारांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि तालुक्याचे जे लोक स्वतःला प्रतिनिधी होऊ पाहतात किंवा जे ज्याला वाटतं मी तालुक्याचं नेतृत्व करायची इच्छा आहे किंवा काही पदावर त्यांनी कामं केली. ओतूर सारख्या मोठ्या गावामध्ये आज मी पाहिलं सोशल मीडियावर 4 आमदार केला लोक इच्छुक आहेत. त्यांच्याच गावात ही घटना घडते, त्यांच्याच गावातलं आरोग्य केंद्र आहे, त्याच्या एवढा मोठा परिसर आहे, त्या तालुक्यावर फिरतात. आणि की मला वाटतं 4 दिवस झाले या घटनेला. त्यांनी साध्या कुटुंबाला भेट दिली तुमच्या कोणी जवळच्या यांनी, मग साधी भेट सुद्धा देत नाही त्या गावचे लोक. त्यांच्यावर आम्ही अवलंबून आहे. झेडपीचं इलेक्शन लागलं का आम्ही त्याला मतदान करतो त्या ओतूरकरांना. आणि आम्हाला मोठं गाव आम्हाला सगळी पदं पाहिजे, सगळे आम्हाला आमदारकी पाहिजे, आम्हाला झेडपी पाहिजे, कृषी उत्पन्नाला आम्हाला 4 आमच्याकडे संचालक पाहिजेत. अरे मग तुम्ही खेड्यापाड्याच्या लोकांचं कधी सोय करणार. तर माझा तर मी या लोकांचा पहिला निषेध करतो की यांनी आजपर्यंत 4 दिवस आले नाहीत. आणि दादा आले, मी दादांचं एक तालुक्याचा आम नागरिक म्हणून दादांचं अभिनंदन करतो. आणि हे जो त्यावेळेचं जे डॉक्टर होते नाईट ड्युटीला आणि ज्या नर्स होत्या त्यांनी जो हलगर्जीपणा केलाय त्या 100% निलंबित आठवड्याच्या आत झाल्या पाहिजेत. आणि तिथल्या ज्या सुविधा आहेत तिथं एक चांगला सर्पदंश तज्ज्ञ तिथं पाहिजे, तिथे सर्व लसी पाहिजेत. उद्या सर्पचं झालं, आपण म्हणतो एक सर्पचं झालं, उद्या एखादी इमर्जन्सी महिला अडलेली असते रात्रीची, तिथं डिलिव्हरीची केसेस असतात किंवा एखादा माणूस अचानक याला अटॅक आलेला असतो. गोरगरीब जनतेला दादा खासगी दवाखान्यात जायला परवडत नाही. मग ते पहिलं कुठं जाणार, ते सरकारी दवाखान्यात जाणार. ह्या सगळ्या सुविधा तालुक्यात आहेत का नाही आहेत हे जिल्हा तुमच्या तालुका आरोग्य विभागाचे किंवा BDO यांनी पण वारंवार याचं ऑडिट केलं पाहिजे. हे असं यंत्रणा आपल्या जागरूक आहेत का नाही याच्याकडे स्टीम पण केलं पाहिजे का खरंच आहेत का हे डॉक्टर. आता तुम्ही सांगता लाईट नाही, डॉक्टर 15-20 मिनिटं दरवाजा, तिथं मी दादा पाहिलं त्या दिवशी काल. मुळात त्याचं काम चालल्यामुळे तिथं दरवाजाच माहीत नाही लोकांना कोणता आहे. इतक्या अडचणी का ते दरवाजा शोधायलाच पहिले 15 मिनिटं लागतात. त्यांनी बोर्ड लावला पाहिजे ह्या दिशेने या पेशंट या. तिथं काय इतकी दुरावस्था आहे की त्याला कोण वालीच नाही असा प्रकार झालेला आहे. तर तालुक्याचे आजी माजी किंवा जे भाविकांना पदं पाहिजेत त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघावं आणि ह्या आमच्या भगिनीला न्याय मिळवून द्यावा अशी मी तालुक्याच्या वतीने विनंती करतो.